डोंबिवलीमधून समोर येते आहे। डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा अग्नितांडव सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि MIDC मधील फेज 2 मधील कंपनीला ही आग लागलेली आहे आणि MIDC परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत। डोंबिवलीच्या अभिनव शाळेजवळील ही घटना आहे। महिन्याभरात डोंबिवलीमध्ये आगीची ही दुसरी घटना घडल्याचं सध्या समजते। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो। पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। भीषण अशी आग लागलेली आहे, धुराचे लोट निघतायत, जवळच्या ज्या वस्त्या आहेत त्यांनाही आग लागलेली आहे। इंडो अमाइन्स कंपनीला ही भीषण आग लागल्याचं सध्या समजतंय आणि या परिसरात अजूनही स्फोटांचे आवाज सुद्धा सुरू आहेत आणि जी कंपनी बाहेरची वाहनं आहेत ती सुद्धा जळून खाक झाल्याचं आपण पाहू शकतो। आगीची भीषणता आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। खरं तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, मात्र आगीनं सध्या रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे। MIDC परिसरात ही आग लागलेली आहे आणि जी ही आग लागली आहे त्याच्या जवळ अभिनव शाळा सुद्धा आहे, त्यामुळे तिथल्या मुलांना सुद्धा या आगीचा त्रास होऊ शकतो। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। खरं तर महिन्याभरात डोंबिवलीमध्ये ही आगीची दुसरी घटना आहे। जी पहिली घटना घडली होती त्यामध्ये अनेकांचा नाहक बळी गेलेला होता, त्यानंतर पुन्हा ही घटना घडणं, त्याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे। डोंबिवलीमधून आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। वारंवार खरं तर हे प्रकार डोंबिवलीतल्या MIDC मध्ये घडतायत। पुन्हा एकदा हे अग्नितांडव आपण पाहू शकतोय। पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। डोंबिवलीच्या अभिनव शाळेजवळची ही घटना आहे आणि ज्या कंपनीला ही आग लागलेली आहे त्याच्या बाहेरची जी वाहनं आहेत ती सुद्धा पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत। आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतोय धुराचे लोट निघताना दिसतायत। इंडो अमाइन्स कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे खरं तर प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत, मात्र जी आग आहे ती वाढतच चाललेली आहे, तर धुराचे लोट सर्वत्र पसरल्याचं पाहायला मिळत आहे। MIDCतील फेज 2 मधील कंपनीला ही आग लागल्याची सध्या माहिती मिळते। महिन्याभरात याच ठिकाणी आग लागलेली होती। MIDC मधल्या कंपनीला 3 ते 4 कंपन्या जळून खाक झालेल्या होत्या, अनेकांचे नाहक बळी यामध्ये गेलेले होते। त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी ही आग लागणं, अजूनही या कंपनीमध्ये किती कर्मचारी काम करतात याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, मात्र इंडो अमाइन्स कंपनीला ही भीषण आग लागल्याचं सध्या समजते आणि या कंपनीमधून अजूनही स्फोटांचे आवाज या ठिकाणी सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी ही कंपनी होती त्या कंपनी बाहेरची जी वाहनं होती ती सुद्धा पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत। आजूबाजूच्या वस्त्या सुद्धा आपण पाहू शकतो, त्यांना सुद्धा ही आग लागल्याचं सध्या समोर येतोय। आपण ही MIDCची थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य पाहतोय। डोंबिवलीच्या अभिनव शाळेजवळची ही घटना आहे। वारंवार खरं तर प्रकार डोंबिवलीमध्ये घडतायत। महिन्याभरातली ही आगीची दुसरी घटना आपण पाहू शकतोय। रौद्र रूप आगीनं धारण केलेलं आहे। वाहनं सुद्धा जी कंपनीच्या बाहेरची आहे ती जळून खाक झाल्याचं पाहायला मिळत आहे। इंडो अमाइन्स कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। MIDCतील फेज 2 मधील कंपनीला ही आग लागल्याची घटना घडली आहे। तर या संदर्भात घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी प्रदीप मनगे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रदीप, सध्याची काय परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम कशा प्रकारे त्या ठिकाणी सुरू आहे? आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार की इंडो अमाइन आणि मालदे या 2 कंपन्यांना आग लागल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। जी कंपनी आपण लाईव्ह मध्ये बघतोय ती कंपनी जी आहे ती मालदे कंपनी आहे। W36 हा तिचा नंबर आहे आणि तिच्या बाजूला इंडो अमाइन्स आहे। या दोन्ही कंपन्यांना आग लागलेली आहे। फायर ब्रिगेडच्या जवळपास 5 गाड्या इकडे आता घटनास्थळी झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे 2 बंब सुद्धा दाखल झाले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, घटनास्थळी हे दाखल झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात जी आग आहे ही आग अजून सुद्धा चालू आहे। आग काय मात्र विझताना दिसत नाही आहे। छोटे मोठे स्फोट इकडे होताना दिसत आहेत। 3 गाड्या ज्या आहेत ज्या पार्किंगच्या स्कूल शाळेच्या गाड्या आहेत या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। तर मालदे कंपनी ही पूर्णपणे जळून खाक होताना दिसत आहे। मोठ्या केमिकलची कंपनी असल्याचं बोललं जात आहे।
प्रदीप, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 कंपन्यांना ही आग लागल्याची घटना घडली आहे. त्या कंपनीत किती कर्मचारी काम करत होते आणि त्यांना बाहेर काढण्यात सध्या येतंय का? कंपनीत कर्मचारी होते काम करताना की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. मात्र ज्या अँब्युलन्स सेवा आहेत या अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. अद्याप कॅज्युअलिटीज काय आहे का, कोणी कर्मचारी भाजलेले आहेत का, हे मात्र अद्याप प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं नाहीये. नक्कीच प्रदीप, असंच आपल्यासोबत जोडलेले राहा.